दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाशिम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतया मार्गासी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा संचालक बाबांनाही दंडवत प्रणाम. ज्या ठिकाणावरून आपली पोथी प्रसारित होते आहे श्री गोविंद गुरुकुल महानुभावाश्रम भानखेडी या आश्रमाचे संचालक कवीश्वर कुलाचार्य आदरणीय कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. या ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर करमाड निवासी वर्धडी निवासी चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. आणि अमृत प्रवर्तक या ग्रुपमधून अनेक ग्रुपमध्ये श्रवण करत असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत प्रणाम. 2 दिवसापासून आपली पोथी बंद होती. याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे. मानव पंथातील ज्ञानसूर्य ज्ञानरत्न ज्ञानमहर्षी त्रिदंडीयुक्त ज्ञानभक्ती वैराग्य परिपूर्ण असलेले आंबेवडगाव निवासी आचार्य प्रवर पारिमंडलाचार्य बाबांना देवाज्ञा झालेली आहे. ही दुःखद घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानिमित्तानं 2 दिवसापासून आपली पोथी बंद होती. मी आज प्रथमतः कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर आंबेवडगाव निवासी पारिमंडलाचार्य बाबांना, जे बाबा अनेकांच्या वेधाला बोधाला प्रेम उपाय क्रियेला अनेकांना ज्यांनी धर्म दाखवला अनेकांना धर्म दृढ केलं, प्रत्येकाच्या हृदयावर विराजमान असलेले बाबांना मी प्रथमतः श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा संचालक आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य महंत श्री भोजराज बाबाजी अमृते आणि अमृते परिवाराच्या वतीनं बाबांना प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्याचप्रमाणे मीही सतीश दादा अमृते अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यांच्या वतीनं अमृत प्रवर्तक परिवाराच्या वतीनं कैवल्यवासी आंबेवडगाव निवासी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्याचप्रमाणे महानुभाव राजापेठ अमरावती आणि श्री गोविंद गुरुकुल महानुभावाश्रम भानखेडी या आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी बाबांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्याचप्रमाणे श्री दत्त मंदिर शिळोणा उपखांडी या खांडीचे संचालक आणि देहाचे बंधू पंडित दादाजी अमृते यांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि बाबांनी कैवल्यगड प्राप्त केलेला आहे आणि पुनश्च एकदा बाबांच्या पवित्र स्मृतीस दंडवत प्रणाम करतो. पुनश्च एकदा बाबांना कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय आंबेवडगाव निवासी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि बाबांचा जो काही परिवार आहे धर्मपरिवार ज्यांना बाबांनी घडवलं मढवलं योग्य केलं अनुसरणाला वेदाला बोधाला ज्ञानाला योग्य केलं, या परिवारावर दुःख कोसळलेलं आहे. आणि या परिवाराला येळंबकर परिवार असेल बाबांचा धर्मपरिवार असेल त्या परिवाराला जो काही अनुयायी असतील त्यांना जे काही दुःख झालं त्यांना परमेश्वराने दुःखातून सावरण्याची बळ देवो अशा प्रकारची स्वामींना प्रार्थना करतो. आणि बाबांना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली
अर्पण करतो. दंडवत प्रणाम. आता आपण आपल्या नेहमीप्रमाणे निरूपणाला सुरुवात करूया. दत्तकवच महाभाष्य हा विषय आपण बघत आहोत. दंडवत हो. दत्तकवच महाभाष्यामधली आपण 12वी टीका पाहत आहोत. यामध्ये आपण बघितलं की परमेश्वराचं सेवा केल्याने, चिंतन केल्याने जे काही भय आहे ते हरून जातं, दुःख निवारण होतं. परंतु त्यासाठी पहिलं करावं लागतं, नंतर ते भय दूर होणार आहे. आपण बघितलं, आपण प्रमाण बघितलं की साधेला स्वामींनी कशा प्रकारे अभय दिलं की नाम पडते आकाश आम्ही धरणार आहोत. हे स्वामींनी साधाला अभय दिलं. साधा उपलक्ष नाही करून, साधेला निमित्त करून परमेश्वराने सगळ्या विश्वाला अभय दिलेलं आहे. पण कोण जो आम्हाला शरण या ठिकाणी येईल त्याला आम्ही अभय देऊ, हे स्वामींनी साधेला निमित्त करून सांगितलेलं आहे. संसारामध्ये प्रत्येक पावला पावलावर भय आहे, भीती आहे. आपण काल बघितलं की धनामध्ये भय, तपामध्ये भय, तुपामध्ये भय, हसण्यामध्ये भय, रूपामध्ये भय, सौंदर्यामध्ये भय, शत्रूमध्ये भय, मित्रतामध्ये भय सांगितलं. म्हणजे कोण मित्र कधी आपल्याला काही धोका देईल किंवा काही गद्दारी करेल. जिवलग काही मित्र असतात ते सुद्धा त्यांच्यापासून आपल्याला धोका असतो, कधी त्यांना स्वार्थ संचरेल. म्हणून मित्रतेमध्ये सुद्धा भय सांगितलं. कारण की कर्ण जरी होता दुर्योधनाचा मित्र, तरी पण त्या कर्णाला भय होतं. काय भय होतं? दुर्योधनामुळे एक न एक दिवस या कौरवांचा विनाश होणार, त्याची प्रवृत्ती बरोबर नाही आहे, त्याला तेच भय होतं. तरी पण त्याने मित्रता निभवली. हा भाग वेगळा. परंतु मित्रतेमध्ये सुद्धा भय सांगितलं. किंवा आपल्या जवळचा मित्र असतो, कधी काही धोका देतो, काही सांगता येईल का? नाहीसा. आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो कधी काही धोका देईल मित्र, काही सांगता येतं का? सांगता येत नाही. मित्रतेमध्ये सुद्धा भय सांगितलं. कारण चांगले चांगले मित्र काही काळानंतर एकमेकाचे शत्रू होतात. आपण पाहतो, समाजामध्ये पाहतो, प्रपंचामध्ये पाहतो. एवढं त्यांची मित्रता असते, पण त्यांची काहीतरी भांडणं होतात, क्षुल्लक नसतं आणि एकमेकाचे एवढे मोठे वैरी होतात, एकमेकाचा खून करण्यासाठी मागं पुढे पाहत नाही. आपण क्राईममध्ये वाचतो, अमक्या मित्राने अमकाचा खून केला. याला म्हणतात मित्रतेमध्ये भय. काहीतरी संचारला स्वार्थ, तिथे भय. आपण बाहेर पडलो तरी भय सांगितलं. बाहेर पडल्यानंतर आपण सुखरूप घरी येऊ का याची गॅरंटी आपल्याला असते का? नसते याची गॅरंटी आपल्याला. बाहेर पडल्यानंतर काही पण होऊ शकतं. सकाळी गेलेला संध्याकाळी कसा घरी येईल याचं प्रत्येकाला भय असतं. आपला मुलगा बाहेर गेला, तो घरी वापस कधी येईल याचं आईला भीती असते. किंवा एखादा व्यक्ती बाहेर पडला, आपण सुखरूप घरी जावो की नाही. आपण पाहतो ना, काही काही माणसं सकाळी बाहेर पडतात, संध्याकाळी काही काही वापस घरी येत नाही. भीती आहे. कधी काही होईल काही सांगता येत नाही. कधी काही प्रसंग ओढवेल हे काही सांगता येत नाही. का बाहेरही भय आहे, बाहेर पण भय आहे. आता कोरोना म्हणजे काय? बाहेर पडला की भय. जर बाहेर पडू तर भय. कुठे थांबाय सांगितलं? घरामध्ये थांबा. बाहेर पडल्याची ही भीती. घरामध्ये भय, दारामध्ये भय आहे. घरामध्ये भय म्हणजे घरात कोण कसा कुणाशी वागेल, कधी काही भानगडी होतील, कधी काही भांडणं होतील, किंवा कोण कधी कुणाला घराच्या बाहेर काढेल त्याचं भय आहे. बापाला मुलाचं भय, हा मुलगा कधी बाहेर काढून देईल हे भय. पत्नी घरामध्ये आली की घरामध्ये भय. कुणाला भय? सासूला भय, सासऱ्याला भय, मुलाला भय. घरामध्ये भय सांगितलं. घरामध्ये सुद्धा एकमेकाची प्रत्येकाला भीती असते. तो काय म्हणेल, हा काय म्हणेल.
म्हणजे घरामध्ये भय म्हणजे सासूचं, सुनेचं, सासूला सुनेचं भय, सुनेला सासूचं भय असतात की नाही. म्हणजे आता सासा सुनांच्या भानगडी चालतात. तुम्ही तर प्रपंच करता, आम्ही फक्त बघतो. भानगडी कुठे, सगळीकडे भानगडी, सगळ्या जगाला या भानगडीने व्यापलेलंच आहे. सगळीकडे भांडणं आहे, कुठेही जा भानगडी चालूच आहे. आणि मग सासूचं सुनाला भय, सुनाचं सासूला भय. म्हणजे ती सून कधी त्या सासूला घराच्या बाहेर काढेल तिला ते भय, सासू कधी सुनाला घराच्या बाहेर काढेल तिला ते भय. नवऱ्याला पत्नीचं भय, पत्नीला नवऱ्याचं भय. म्हणजे न जाणो कशी पत्नी कशी भेटेल आणि ती कधी काही करेल हे सांगता येतं का? सांगता येत नाही. पुरुषाला स्त्रीचं भय, स्त्रीला पुरुषाचं भय सांगितलं. मुलांचंही भय. आता बाप असतो, त्या बापाला मुलाची भीती असते किंवा मुलाला बापाची भीती असते. हे बघा, मुलाला बापाची भीती असणे चांगलं की, पण बापाला मुलाची भीती असू नये. परंतु मोठा झाल्यानंतर तो मुलगा कधी काय करेल याचा काही नियम नाही, हे काही सांगता येत नाही. जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसा बापाला भीती वाटत असते. जेव्हा सुनेने घरामध्ये प्रवेश केला, सासूला भीती निर्माण होते की आता माझं काही चालणार नाही, आता माझा जो मुलगा आहे तो सर्वस्व आपल्या पत्नीच्या अधीन होणार, माझं काही चालणार नाही. अरे काय चालायचं असतं? एकमेकाला जर समजून घेतलं ना, सगळं चालतं. आमच्या गोविंद प्रभूंनी सासा सुनाची भांडणे मिटवली. वृद्धपूर या ठिकाणी आत्ताही ती सासू सुनेची विहीर आहे. त्या सुनाला भीती होती सासूची. आमच्या गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी गेले आणि ती भीतीच मिटवून टाकली. आणि सासू होती जरा खट्याळ. ही काय करायची? स्वतः तूप खायची, दही खायची, लोणी खायची आणि त्या सुनाला ना टाक द्यायची. आमचे बाबा सर्वज्ञ, सर्व जाणते. आमचे बाबा गेले, दुडदुड धाव घेतली, त्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी त्या सुनेला दूध द्यायची, तूप द्यायचे, नीला ताक द्यायचे. कुणाला? त्या सासूला. आता बरोबर आहे, जर कुणाला कोणाचा हक्क भेटला नाही तर भानगडी होणारच की. तुमच्यात राहो काय आमच्यात राहो काय, मग भानगडी त्या होणारच. आणि म्हणून प्रत्येकाचा जो हक्क आहे प्रत्येकाला तो दिला पाहिजे. एखादा घरातील प्रमुख असतो, त्याला तो हक्क द्यावा लागतो. जर दिला नाही तर मग भानगडी सुरू होतात. प्रपंचामध्ये तरी काय नेमकं आहे? जर हिस्से बरोबर नाही झाले, वाटण्या बरोबर नाही झाल्या, वाटण्यावरून खून होतात, भावाभावाचे वाटण्यावरून खून होतात. जर बापानी मुलांना जर बरोबर वाटणी केली नाही तर काय होत असतं? भांडणं होतात, एकमेकाचा खून होतो. आपण पाहतो, दररोज वाचतो, आपण बातम्याही बघतो. ही सांगितलं अत्र तत्र भय. मुलाचं बापाला भय. जेव्हा मुलगा मोठा मोठा होतो तेव्हा त्याला वाटतं की आता मोठा झाल्यानंतर मुलाच्या हातामध्ये कारभार जातो आणि मग मुलगा न जाणो कधीही काही करेल, कधी तो आईबापांना घराच्या बाहेर काढेल. म्हणजे ज्याने जन्म दिला त्यांना सुद्धा आपल्या मुलाचं भय आहे. प्रत्येक ठिकाण भयाने व्यापलेलं आहे. जसं प्रल्हाद होता तर या प्रल्हादाला बापाचं भय होतं. काय भय होतं? हा प्रल्हाद जो होता नरसिंहाची भक्ती करायचा आणि मग त्याच्या बापाला ते आवडायचं नाही. कोणाच्या? प्रल्हाद जो बाप होता त्याला ते आवडायचं नाही. आणि मग तो इतका त्याने त्याला त्रास दिला, इतका त्रास दिला, परंतु देवतेने त्याला साह्य केलं. सांगतात कुठे कडेलोट केलं, कुठे सांगतात त्या कढईमध्येच टाकायचं, अशा काही कथा येतात याच्यामध्ये. आणि तरी पण तो त्या देवतेचीच भक्ती करायचा. एवढा त्याला त्रास बापाने दिला, एवढा त्रास दिला. आणि मग शेवटी त्या देवतेने त्याच्या बापाचा वध केला. मुलगा सुरक्षित राहिला, हा भाग वेगळा. परंतु मुलाला बापाचं भय. जसं
महाभारतामध्ये धृतराष्ट्राला दुर्योधनाचं भय होतं. होतं की नाही भय त्याला? बाप मुलाला घाबरला आणि म्हणून सगळं राज्य धुळीस मिळालं, सगळं उद्ध्वस्त झालं. धृतराष्ट्र जो होता त्याला न्याय नाही करता आला. त्याला असं वाटलं नाही की आपल्याला कौरवही सारखे, आपल्याला पांडवही सारखे. जेव्हा घरामध्ये भानगडी कधी होतात, समाजामध्ये भानगडी कधी होतात, जेव्हा तुम्हाला न्याय करता येत नाही ना, जो त्या आसनावर बसलेला आहे, जो प्रमुख कोणी असेल तिथे जो बसलेला आहे, जेव्हाच त्याला न्याय करता येत नाही, तेव्हा मात्र भानगडी आणि भांडणं हे निर्माण होत असतात. तसंच झालं नेमकं या ठिकाणी. आणि म्हणून धृतराष्ट्राला दुर्योधनाने त्याला कव्हर करून घेतलं, अंडर करून घेतलं, एवढा अंकुश निर्माण केला. आणि धृतराष्ट्रसुद्धा आंधळा त्याच्या प्रेमामध्ये पडला. आणि प्रेमामध्ये पडल्यानंतर म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं, ते डोळस असावं. आंधळं नसू नये, ते डोळस असलं पाहिजे. जर का तो प्रेमामध्ये एखादा व्यक्ती आंधळा झाला की मग तो विनाशाकडे जातो. तसं धृतराष्ट्र जो होता याने जर मुलाला तेव्हाच जर बाजूला ठेवलं असतं आणि न्याय केला असता तर महाभारतासारखं युद्ध झालं नसतं, विनाशही झाला नसता. बापाला मुलाचं भय. म्हणजे या प्रल्हाद जो त्या ठिकाणी त्याला मुलाला बापाचं भय आणि इथे बापाला मुलाचं भय, हा धृतराष्ट्र प्रसंग मी तुम्हाला सांगितला. रावण असेल तर बिभीषणाचं भय. कारण की रावणाचा मृत्यू कुठे आहे हे फक्त कुणाला माहिती होतं? बिभीषणाला माहिती होतं. रावणाचा भाऊ कोण? बिभीषण. आणि मग रामाला त्यांनी सांगितलं त्याच्या बिंबीमध्ये बाण मारा, त्याचा मृत्यू तिथे आहे. फक्त बिभीषणाला माहिती होतं. रावणाला फक्त बिभीषणाची भीती होती आणि हा बिभीषण रामाचा भक्त होता. तो रावणाच्या बाजूला उभा राहिला का? बिभीषण नाही, तो रामाच्या बाजूने उभा राहिला. कारण की त्याच्याकडे सत्य होतं ना. ज्या ठिकाणी सत्य होतं त्याने सांगितलं, जरी तू माझा भाऊ, पण ज्या ठिकाणी मी सत्य आहे त्या पक्षामध्ये मी उभा राहणार. तसं गोपालकृष्ण महाराज जे होते ते सुद्धा पांडवांच्या बाजूने का उभे राहिले? अर्जुन त्यांचा मित्र होता, पण त्याच्या बाजूला उभे का राहिले? कारण की त्यांच्याकडे धर्म होता. म्हणून गोपालकृष्ण महाराज धर्माच्या बाजूला उभे राहिले. आम्हालाही, साधकाला सुद्धा ज्या ठिकाणी धर्म आहे किंवा ज्यांच्याकडे धर्म आहे त्यांच्या पाठीशी उभं राहायला सांगितलं, त्यांना आधारही द्यायला सांगितलं. तिथे तुमचा काय स्वार्थ आहे हा नाही बघायला सांगितला. तरच काय होईल? ती वेळ पुढे चालेल. धृतराष्ट्र जो होता त्याला दुर्योधनाचं भय होतं. आणि हा जो दुर्योधन होता आणि मी आपल्या बापाला म्हणायचा, जर माझ्या मनासारखं नाही झालं मी आत्मघात करेल, मी आत्महत्या करेल. आणि म्हणून त्याने सगळं त्याला बिघडून टाकला. कोणी? शकुनी मामा. मामाचं भाषाला भय. दोनच मामा होते, एक कंस मामा, दुसरा होता शकुनी मामा. या दोघांनीही त्रास दिला. आणि मग सांगतात की कृष्ण असाल तर मामाचं भय. म्हणजे कृष्ण महाराज होते, लहानपणी कंसाचं भय होतं. आता बघा, देवाला का कोणाचं भय नसतं, परंतु त्यांनी उदाहरण दिलं जसं. परंतु देवकी माता आणि वसुदेवांना भीती होतीच की, म्हणजे बहिणीला भावाचं भय आणि भावाला बहिणीचं भय. बहिणीला वाटायचं हा कंस दुराचारी, न जाणू 7 पुत्र मारले, आता कृष्णालाही मारेल. सांगितलं शेवटचा कर्दनकाळ तुझा गोपालकृष्ण तुला काळ करणार आहे. आणि मग म्हणजे कृष्णाला मामाचं भय होतं आणि कंसालाही आपल्या कृष्णाचं भय होतं. म्हणजे भाषेचं भय होतं की नाही, त्याला माहिती होतं हा माझा 8वा काळ जो गोकुळामध्ये वाढतो तो मला मारणार. हे कंसाला सुद्धा भय होतं. म्हणजे मामाचं भय भाषाला पण आहे, भाषाचं भय मामाला पण आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो की काही काही बहिणी आहेत त्यांना सुद्धा भावाचं भय आहे. काही काही भाऊ आहेत
त्यांना बहिणीचं भय आहे. परंतु शक्यतो दिसून येतं की त्या बहिणीलाच भावाचं भय असतं. न जाणो कधी काही करेल, कधी तो आपल्यावरचं प्रेम निर्माण करेल, कधी काही बोलणार नाही. म्हणून आपण पाहतो की नाही, म्हणजे जेव्हा त्या बहिणीला वाटतं की आता त्याची पत्नी घरामध्ये आली, म्हणजे भावावरचं प्रेम कमी झालं. आणि असं होतं, आपण समाजामध्ये पाहतो, सगळेच काही बहिणीवर प्रेम करणारे नसतात, फक्त काही काही व्यवहार म्हणून पाळतात. पण आता या कलियुगामध्ये खरे प्रेम करणारे फार कमी आहेत भाऊ. एवढा एकमेकाला भाऊ बहिणीचं नातं, परंतु घरामध्ये दुसरी एंट्री झाली की मग त्यांच्यातलं प्रेम कमी होतं. बहिणीला ती भीती असते. किंवा आपण पाहतो ना, काही काही महिला प्रपंचामध्ये विधवा होतात. मग त्यांना एक आसरा असतो आईवडिलांचा, आपल्या भावाचा. त्यांना एक आसरा असतो की भावानं यावं जावं, घ्यावं द्यावं बोलावं, अपेक्षा असते. परंतु त्या बाईचा पती मेल्यानंतर तो भाऊ म्हणतो, कोण बहीण आणि कोण भाऊ, तू तिकडं मी इकडं. आहेत सगळेच, मी असं म्हणणार नाही, कुठे कुठे असं पाहण्यामध्ये येतं. पण लक्षामध्ये ठेवा, तो जो भाऊ आहे त्याने आपल्या बहिणीला आधार दिला पाहिजे. कारण ती माता म्हटलेली आहे, स्त्री कुणाची का असे ना, बहीण कुणाची का बी असे ना, त्या स्त्रीला मात्र काय केलं पाहिजे, सक्षम पुरुषाने आधार दिला पाहिजे. नाहीतर मग जर तुम्ही इतरांच्या अधीन होऊन जासाल, तुम्ही तुमच्या पत्नीच्या अधीन होसाल, ठीक आहे, तुमच्या पती पत्नीचं प्रेम काय तिकडे ठेवा, आम्ही असं म्हणणं नाही, ठेवू नका म्हणून. परंतु जर तुमची बहीण अडचणीमध्ये आहे, तुमची बहीण दुःखामध्ये आहे, किंवा एखादीचा भाऊ दुःखामध्ये असतो, एखादी बहीण श्रीमंत असते पण तिचा भाऊ दुःखामध्ये असतो, त्या बहिणीने त्या भावालाही साथ दिली पाहिजे. बघा, तसं स्त्रिया ममताळू असतात, पण जिला स्वार्थ संचरला ती महाकपटी पण असते. ज्या बाईला स्वार्थ संचरला ती कोणा टोकाला जाईल हे बी काही सांगता येत नाही. मी दोन्ही बाजू सांगतो. स्त्रिया आमच्या स्वामी सांगितलं ममताळू पण आहेत. जर का तिला स्वार्थ संचरला, तिच्यासारखी कपटी दुसरी कोणीच नाही आहे. जर तिने ठरवलं ती सगळं घर डोक्यावर घेते बाई, सगळ्यांना थंडगार करून टाकते, काहीच बोल देत नाही कोणाला. बरोबर तिला सिद्ध करायचं किंवा तिला वर्चस्व निर्माण करायचं, ती बरोबर काहीतरी निमित्त घालून, काहीतरी भानगडी उपस्थित करून आपलं वर्चस्व ती स्त्री घरात निर्माण करते. ती नव्हे. स्त्रीला सांगितलं की आमचे स्वामी सांगतात, बाई तुम्ही माये की, मायेची उपमा त्या स्त्रीला दिली, ती स्त्री असं कसं करू शकते. आणि जी करते ती बाईच नाही, ती स्त्री पण नाही आहे. आणि म्हणून प्रपंचामध्ये या गोष्टी पाहण्यामध्ये येतात की जरी तो भाऊ असेल, त्या भावाने आपल्या बहिणीला जेव्हा दुःख येतं तिला असं आधार दिला पाहिजे. करतात काही काही भाऊ आहेत असे, करतात की आपल्या बहिणीला आधार देतात. एवढंच काय, त्यांचं जे काही मुलं बाळं त्याचं संगोपन ती त्या बहिणीचा भाऊ करतो. हा एक फार मोठा आशीर्वाद आहे. समाजामध्ये आता कलियुग, कधी काही स्वार्थ संचरेल काही सांगता येत नाही. भावाला इच्छा असती, परंतु बायकोला वाटतं ही बहीण घरामध्ये नको, सगळं मग तू तिचंच करत बसेल, तिलाच देत बसेल. अरे तुला पण देईल की. व्यापक विचार ठेवावे लागतात, व्यापक. आणि म्हणून भीती आहे, बहिणीची भावाला भीती, भावाची बहिणीला भीती, मामाची भाष्याला भीती आणि भाष्याला मामाची भीती. जसं गोपालकृष्ण महाराज मामा भांजे, दुर्योधन शकुनी मामा भांजे, या शकुनीने तिथे प्रवेश करून सगळं राज्य उद्ध्वस्त करून टाकलं. मग त्याने काय सांगितलं त्याला, दुर्योधना हे तुझंच आहे, हे पांडव यांचं काही नाही, यांचा बाप मेला, सगळं तुझ्या बापानेच कमवलं. बरोबर तो दुर्योधनाच्या डोक्यामध्ये पांडवाविषयी विष पेरत राहिला, बरोबर डोक्यामध्ये घुसवत राहिला. याला हा मूळ बुद्धीचा दुर्योधन, याला विचार नाही करता आला की अरे हे राज्य आपलंच आहे, ते भाऊ आपलेच आहेत. किती दिवस राहायचं असतं हो मला सांगा. आपण हे फालतू प्रपंचामध्ये भांडणं करतो. किती दिवस राहायचं असतं आपल्याला. काही कुणी घेऊन सोबत जातो का. फक्त भानगडी कशासाठी आहे. एखाद्या बाईला वाटतं सत्ता माझ्या हातामध्येच असली पाहिजे,
माझं सगळे चाललं पाहिजे. एखादा असतो त्याला वाटतं माझ्याप्रमाणेच चाललं पाहिजे. तुम्ही त्यांच्याप्रमाणे कधी चला आणि परिवाराने कधी त्यांच्याप्रमाणे चालावं. जे सत्य आहे सत्यप्रमाणे चालावं. भानगडी होतील का? अजिबात होणार नाही. आणि म्हणून दुर्योधनाला समजलं नाही. कंस जो होता त्यांनी जर देवाला माफी मागितली असती, शरण केला असता, तर गोपालकृष्णांनी कंसाचा वध केला असता का नाही? हा कंस भीतीपोटीच मेला, घाबरूनच मेला. हा जसं जसं गोपालकृष्ण महाराज इकडे मोठे होऊ लागले, याच्या मनामध्ये भीती निर्माण केली. म्हणून तर त्याने पुतणीला पाठवलं, अनेक राक्षसांना पाठवलं. काही झालं का? परमेश्वर समर्थ आहे, त्याला कुणी काही करू शकत नाही. उदाहरण मला सांगायचं की या ठिकाणी सगळ्या ज्या जागा आहेत सगळ्या भयाने व्यापल्या. प्रपंचाला प्रत्येकामध्ये प्रत्येकाचं भय. तो प्राणी राहतो त्याला माणसाचं भय, वाघाला माणसाचं भय, वाघाचं माणसाला भय. एखादा श्वान असतो, कुत्रा, तो सुद्धा माणसाच्या लांबून 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 जातो. त्याला माहिती आहे कधी हा दगड घेईल, कधी मला मारेल. त्याला सुद्धा भीती निर्माण झालेली आहे, भय आहे. किड्या माकोड्यांना भय. कारण सांगितलं प्राणी जीव जीवाचा आहार सांगितला. प्रत्येक किड्याला दुसऱ्या किड्याचं भय, कधी मला खाऊन टाकेल. त्याला वाटतं तो दुसरा कधी मला खाऊन टाकेल. प्रत्येक जागा विश्वामध्ये भयाने व्यापलेली सांगितलेली आहे. जसं दुर्योधन सांगितला, जसं कंस मामा सांगितला. पुढे सांगतात की अर्जुनाला भावकीचं भय. अर्जुन जर असेल तर त्याला काय सांगितलं? भावकीचं भय सांगितलं. जसं युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाने दोन्ही आपला रथ देवाला सांगितलं की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करा, मला बघू द्या कुणाशी युद्ध करायचं आहे. मग गोपालकृष्णांनी अर्जुनाच्या त्या म्हणजे त्यांनी देवाला विनंती केली. त्याच्या विनंतीला मान देऊन देव गेले दोन्ही सैन्यामध्ये रथ घेऊन. आणि गेल्यानंतर आपण प्रथम अध्याय आपण बघितलेला आहे. अर्जुन विषादयुक्त आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने फक्त विषाद केला. विषाद केला म्हणजे काय? दुःख करत राहिला भावकीविषयी. गुरूंना मारायचं, पितामहांना मारायचं, भावाला मारायचं. या ठिकाणी आप्तेष्ट आहेत, स्वकीयांना मारायचं, मग यांना मला मारायचं, ही भीती अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाली. अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य खाली टाकून दिलं. अंगाला थरकाप सुटला, कंपायमान शरीर होऊ लागलं. तर सांगतो देवा माझ्याकडून हे होणार नाही. अर्जुनाला भावकीचं भय. अर्जुन त्या ठिकाणी मोहग्रस्त झाला आणि झाल्यानंतर त्यांनी सगळं रथामध्ये डोक्याला हात लावून बसला. का? ज्यांनी मला लहानचं मोठं केलं, ज्यांनी मला विद्या दिली, ज्यांनी माझा लाड केला, ज्यांच्या अंगावर खांद्यावर मी खेळलो, ज्या गुरुने मला शिक्षा दिली, त्याच्यामुळे उभा आहे, मी त्यांना मारायचं, मी यांना मारू का? ही भीती अर्जुनाच्या मनात निर्माण झाली. याला म्हणतात भावकीचं भय. आपलंही तसंच आहे. दीक्षा तर घ्यायची, उपदेश तर घ्यायचा, भावकीचं भय असतं. एखादी माता असते, कोणी अनुसरण, एखादी तरुण मुलगी असते, अनुसरायचं असतं, मार्गात जायचं असतं, पण तिला भावकीचं भय, तिला घरच्यांचं भय, नातेवाईकांची तिला भीती असते. नातेवाईक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, सगळं करायचं असतं, मनामध्ये असतं, पण आपल्याला भीती निर्माण होते की नाही? उपदेश तर घ्यायचा. मग नवऱ्याचं भय किंवा नवऱ्याला उपदेश घ्यायचा, बायकोचं भय, उपदेश तर घ्यायचा. सासू सासरे काय म्हणतील याचं ते सुनला भीती. किंवा लग्नाच्या अगोदर उपदेश तर घ्यायचा, पण नवरा कसा भेटेल ही मनामध्ये भीती असते की नाही? आपल्या मनामध्ये भीती. आणि म्हणून अनुसरण्यासाठी जायचं असतं, मार्गात जायचं असतं, उपदेश घ्यायचा असतो, दीक्षा घ्यायची असते, परंतु भावकी काय म्हणेल, संबंधी काय म्हणेल याची आपल्याला भीती असते. आणि यांच्या भीतीपोटी आपण घरीच बसतो. काही काही लोक सांगतात बाबा आम्हाला खूप करा वाटतं हो, पण भावकी काय म्हणेल. अहो विचार करा, तुम्ही जर चांगल्या मार्गाला चाललेला आहात, पण निघाला एखादा उपदेश घेण्यासाठी निघाला, अनुसरण्यासाठी निघाला, काही मार्गात जाण्यासाठी निघाला, त्याच्यामध्ये भावकीचं काय बघत बसायचं? तुम्हाला देव प्राप्त करायचं आहे ना, मग देवावर विश्वास ठेवून निघायचं. भावकी तुमचा उद्धार करणार आहे का? नाही. तुमचे नातेवाईक तुमचा उद्धार करणार आहे का? नाही.
मग जर ती तुमचा उद्धार करणारे नाही आहेत, तुम्हाला जाणीव झाली, तुम्हाला सगळं कळतं, तर मग त्यांना काय घाबरायचं? त्यांना काय घाबरायचं का? नाही घाबरायचं. जर तुम्ही चांगल्या वाटेसाठी निघालात, चांगला मार्ग तुम्ही शोधलेला आहे, त्या ठिकाणी घाबरायचं नाही. पण भीती असते, काही काही कमकुत मनाचे असते, जे काही धट असतात ना, ते कुठला विचार करत नाही. ते म्हणतात पुढं बघता येईल. अशा आमच्यामध्ये काही मुली आहेत, लग्नाच्या अगोदर उपदेश घेतात. ते म्हणतात नवरा कसा भेटेल नंतर बघून घेऊ, आता तर वेळ का बरं वाया घालवायचा. अशा काही मुली सांगितल्या आहेत. लग्नाच्या अगोदर काही मुली उपदेश घेतात आणि तो घेतला पाहिजे. नवरा कसा भेटेल हे तुम्ही भीती निर्माण ठेवू नका मनामध्ये. देवाला प्रार्थना करा की चांगला भेटावा, संस्कारी भेटावा. संपत्तीने कमी असेल तरी चालेल, पण गुणवान असावा, संस्कारी भेटावा असा बघा आणि होईल तुमची इच्छा पूर्ण. म्हणून नवरा कसा भेटेल या भीतीपोटी काही मुली उपदेश घेत नाही. त्यांना माझं ठाम सांगणं आहे. ऑडिओच्या या निरूपणाच्या माध्यमातून त्यांना मी ठाम सांगतो की तुम्ही सुद्धा लग्नाच्या अगोदर उपदेश घ्या आणि आईबापांनी सुद्धा आपल्या मुलींना लग्नाच्या अगोदर उपदेश घ्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे. सातारकर जो परिवार आहे किंवा जाधववाडीचा परिवार, असे परिवार आहे, अनेक परिवार आहेत की त्यांचा मुलगा आणि मुलगी 12 वर्षाचे झाले, सरळ ते बाबांकडे घेऊन जातात. बाबा आता तुम्ही यांना गुरुमंत्र द्या. इकडे तरी म्हणावं लागतं, परंतु खानदेशमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये इकडे सांगावं लागत नाही. आपोआप ते मुलं मुली काही काही प्रकार विदर्भामध्ये चांगला आहे, काही आमच्या मराठवाड्यामध्ये पण चांगला आहे, पण आमच्या मराठवाड्यामध्ये जास्त सांगावं लागतं. कारण एक भीती असते ना, समाज खेड्यातला एक भीती असते. त्यांचे बरोबर असतं, कसा भेटेल, कसा भेटेल म्हणजे मग तुम्ही काय व्यसनी नवरा करणार आहे का? कसा भेटेल म्हणजे? आणि मग अशा चुका आपण करतो आणि आपल्या पायावर दगड पडतो. मग म्हणून कसा भेटेल यापेक्षा मला चांगलाच भेटेल. आणि त्यासाठी स्वार्थ मागायचा की तुम्हाला. आपण पण देवाला गाठी केली पाहिजे ना. ज्यांना प्रपंच कर त्यांना मी सांगतो, ज्यांना दीक्षा घ्यायची त्यांचा काही विषयच नाही आहे. पण ज्या तरुण पिढीला प्रपंच करायचं आहे त्यांचं मी सांगतो आहे. मुलाचा विषय नसतो, परंतु असतो मुलीचा प्रश्न. जेव्हा काही मुलं आम्ही पाहिले, काही परिवार आम्ही बघितला, जेव्हा मुलगी अन्यांची घरामध्ये येते तेव्हा त्याला ते सांगतात की बाई तुला आमचं एक करावं लागेल. ती म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही. ती समजदार असते, परंतु पुरुष तेवढा समजदार नसतो. कुठे कुठे पाहण्यामध्ये येतो. तो आपलंच लावणार, आमचंच करावं लागल, आमचंच पाळावं लागल असं ते सांगतात. मग जे सांगतात त्यांना सांगा, त्यांना पहिलं बांधून घ्या. आमची मुलगी मानव संप्रदायाची आहे, ती तिचा पूजापाठ करेल. तुम्ही जर तिला अडचण आणत नसाल, आमची मुलगी आम्ही तुमच्या घरामध्ये देतो. आणि त्याही मुलींनी स्पष्ट त्या मुलाला बोलावं. आज काय पहिल्यासारखी पद्धत नाही राहिली, डायरेक्ट समोर सगळ्या गोष्टी होऊन जातात. जास्त काय झाले, प्रेम प्रकरणं झाली, आता पाहण्याचा पद्धत कमी झाली, अरेंज मॅरेज कमी झाली, लव्ह मॅरेज जास्त वाढली, त्यामुळे जास्त विषय राहिलेले नाही. जी मुलगी ज्या मुलावर प्रेम करते किंवा जो मुलगा ज्या मुलीवर प्रेम करतो त्यांनी सांगावं की आमचा धर्म असा आहे, असं जर तुला करावं लागेल, नियमांचं पालन करावं लागेल तर मी तुझ्याशी लग्न करू शकतो. राहील का भीती मनात निर्माण? नाही राहणार. जो प्रेम करतो त्याला ही भीती असते. आहे प्रेमामध्ये पण भीती आहे. कोण कधी काही धोका देईल सुद्धा प्रेमात भीती झालेली आहे. आणि म्हणून धर्माच्या बाजूने मी बोलतोय, आपल्या धर्मासाठी मी तुम्हाला बोलतो. तो प्रेमाचा विषय वेगळा, परंतु इथे ज्या मुलींचं ज्या मुलावर प्रेम असेल किंवा ज्या मुलाच्या मुलीवर प्रेम असेल त्यांनी मात्र त्यांना बांधून घ्यावं. भीती मनात राहील का? राहणार नाहीये. आणि म्हणून जे तुमच्या मनामध्ये आहे ते बोलत जा, ते सांगत जा. नाहीतर भीती पोटी मनात ठेवू नका. जर कोणी म्हटलं मला उपदेश घ्यायचा, त्या मुलांनी बिंदास सांगा तिच्या परिवाराला की मला उपदेश घ्यायचा. कोणाला वाटतं दीक्षा घ्यायची, त्याने बिंदास सांगा. तुमचं जे मन आहे ते मोकळं करत जा, बिंदास सांगा. भीती राहील का मनामध्ये? राहणार नाही. आणि प्रपंचाचा मोह आम्हाला करायला नाही सांगितला, संसाराचा मोह आम्हाला करायला नाही सांगितला.
आता आमची पण भावकी काही उपदेशी काही आमचे नातेवाईक माझे पण काही अन्य आहे, ते पण असं आम्हाला म्हटले की दीक्षा कशाला घेता, काय मार्गामध्ये आहे, या इकडं. आम्ही त्यांना सांगितलं, जे आमच्या वडिलांनी आम्हाला मार्गामध्ये दिलं, जो आम्हाला धर्म दाखवला, त्याचं पालन करणं आमचं कर्तव्य असतं. आणतात भावकी प्रेशर आणते, लोक तुम्हाला नावं ठेवतात. घरामध्ये एखादं उपदेशी असतं, लोक त्याला नावं ठेवतात. त्यांनी अजिबात घाबरायचं नाही, समर्थपणे आपल्या धर्माचं पालन करायचं. अहो तुमचं काय, लोकांचं काय तुम्हाला घेणं देणं पडलं, भावकीचं काय तुम्हाला काय घेणं देणं पडलं. तुम्हाला चांगला मार्गाला तुम्ही निघाला ना, मग चांगलं करा की, चांगलं होणारच आहे ना. फक्त एक मी सांगतो की भीती कुणी मनात ठेवू नका. जे तुमच्या मनामध्ये आहे ते बोलत जा. धर्माचं असेल ते बोलत जायचं, बाकीचं काय बोलायचं तो तुमचा प्रश्न. काही मुली सांगतात, बाबा असतं मनामध्ये खूप, परंतु आम्ही जे नातेवाईक असतात त्यांच्या पुढे बोलू शकत नाही किंवा त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. असता मला उपदेश घ्यायचा किंवा असता मला मार्गात जायचं की असता मला निरूपणाला ऐकायची आवड, परंतु कुठे कुठे असा खोळंबा होतो. पण त्यांनी सांगले, मी सांगतो धर्मकार्यासाठी आपल्या मनामध्ये भीती ठेवायची नाही. अहो परमेश्वर तर आम्हाला इथे अभय मुक्त करणारा आहे, अभय देणारा आहे, भीती का ठेवायची. पण त्यांनी फार सुंदर मुद्दे सांगितले, कुठे कुठे कुणाची भीती असते हे सांगितलं. म्हणून एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला, कुणालाही असं वाटलं उपदेश घ्यायचा असेल, धर्मामध्ये प्रवेश करायचा असेल, कुठे मार्गात जायचं असेल, त्याने बिनधास्त आपल्या जे काही मनातील आहे ते आपल्या परिवाराला सांगितलं पाहिजे, हितगुज केलं पाहिजे. आणि जर तो परिवार विरोध करत असेल, मग तुम्ही तुमचा ठाम निर्णय धाडसाने मात्र घेऊ शकता. पहिलं आपल्या परिवाराला सांगा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्याशी बोला. जर तुम्हाला चांगल्या कार्यासाठी विरोध करत असेल, मग तुम्ही जरी गपचूप उपदेश घेतला तरी काही फरक पडत नाही. अहो चांगल्यासाठी जर कोणी अडचण आणत असेल तर त्याच्या आपल्याला वेगळं व्हायला सांगायला, त्याची भीती का आपण मनामध्ये ठेवायची. जरी तो आपला आहे पण आपण चांगलंच करतोय ना, आपण भीती मनामध्ये का बरं ठेवायची, दडपायचं नाही. आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं, चांगल्या कारणासाठी कुणीही कुणाखाली दडपू नये. चांगले कार्य करतोय ना, दडपायचं नाही. जरी तो शिष्य असेल, तो चांगलं कार्य करतोय, त्याने कुठे कुणाच्या प्रेशरखाली, अंडरखाली काम करायचं नाही. काही मनामध्ये भीती ठेवायची नाही. तुम्ही चांगलं काम करताय, काही दडपायचं नाही. हां, वाईट कामं करू नका, चांगली कामं मात्र करा. तसं उदाहरणार्थ एखादा मुलगा उपदेश घेण्यासाठी जातो, एखादी मुलगी उपदेश घेण्यासाठी जाते आहे, तिने काही दडपून राहायचं नाही. बाकीची काही रकाने तुम्ही त्यांची पाळा. धर्माचं मी सांगतोय, चांगल्या कार्यासाठी कुणी कुणाला प्रेशर आणू नये आणि कुणी दडपून ठेवूही नये. धर्माने सांगितलं की इथे ईश्वराच्या अधीन व्हायला सांगितलं, जीवाच्या अधीन व्हायला नाही सांगितलं. परंतु परमार्गाच्या हेतूने, परमार्ग कार्यासाठी चांगलं कार्य करत असताना जे काही अडथळे असे आले ते मात्र बाजूला ठेवायला सांगितले. समर्थ होऊन धर्म तिथे आचरण करायला सांगितला. समर्थ होऊन एखाद्याला संग द्यायला सांगितला, आधार द्यायला सांगितला. काही कुणाची भीती ठेवायची नाही. म्हणून सांगितलं की अर्जुन जो होता त्याला आपल्या भावकीचा मोह निर्माण झाला आणि सांगितलं की मी युद्ध करणार नाही. म्हणून अर्जुनाला भावकीचं भय, रावणाला बिभीषणाचं भय, एकलव्य असेल तर गुरूंचं भय सांगितलं. एकलव्य होता, त्याला भीती होती. हा एकलव्य म्हणजे मला वाटतं हा भिल्ल, जेव्हा द्रोणांकडे शिक्षा घेण्यासाठी गेला, द्रोणाचार्याने त्याला नाकारलं. त्यांना सांगितलं, आम्ही फक्त इथे जी क्षत्रिय आहेत त्यांना फक्त आम्ही प्रवेश देतो, तुम्हाला इथे प्रवेश नाहीये.
एकलव्याची श्रद्धा होती गुरुविषयी मनामध्ये, परंतु त्याला नाकारलं. हा शिष्यसुद्धा फार धर्मनिष्ठ होता. याने आपल्या गुरूंचा पुतळा केला आणि गुरूंचा पुतळा करून त्याने विद्या शिकली, विद्या प्राप्त केली. गुरु द्रोणाचार्य, पांडव, गुरुद्रोण मोठे, पांडव लहान होते आणि एक कुत्रा गुरुवर भुंकू लागला आणि त्या वेधाने एकलव्याने तिथून बाण मारले. त्याचं भुंकणं बंद झालं आणि तो कुत्रा गुरुद्रोणांकडे आला. आल्यानंतर त्याने सांगितलं, बाण कोणी? त्याने सांगितलं, गुरुजी मी मारले. त्यांनी सांगितलं, तुला शिकवलं कोणी? म्हटले आपण. त्यांनी सांगितलं, मी तर तुला शिकवलं नाही, तू शिकला कस काय? त्यांनी सांगितलं, गुरुजी या इकडे एका झाडाखाली गुरुद्रोणांचा पुतळा असतो, त्या पुतळ्याजवळ नेतो, हे माझे गुरु. आणि मग द्रोणाचार्यांना वाटतं की अर्जुनापेक्षा भारी पडणारा हा शिष्य, आता याला बरोबर दक्षिणा मागायची. आणि मग सांगितलं की तू आता माझ्याकडून विद्या प्राप्त केली, मला तुझ्याकडून गुरुदक्षिणा पाहिजे. ते म्हटलं, गुरुजी काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, तुझा अंगठा मला दे. कारण की अंगठा ज्याला नसेल तो बाण मारू शकतो का? मारू शकत नाही. त्याचा अंगठा कापून गुरूंनी घेतला. एकलव्याला गुरुचं भय सांगितलं. एकलव्यासारखे शिष्य, द्रोणासारखे जी गुरु असतील त्या शिष्यांना भीती सांगितली गुरुची. काय केला गुरु द्रोणाचार्यांनी? इथे भेदभाव केला. आता शेवटी तो त्यांचा अभिमान होता ना गुरुचा, शिष्याला, तो भाग वेगळा. परंतु गुरुला वाटलं की अर्जुनापेक्षा कोणी मोठा झाला नाही पाहिजे, वीर धनुर्धर तो झाला पाहिजे, आणि जर का याचा अंगठा मागितला नाहीत हा अर्जुनाला भारी ठरू शकतो, आणि म्हणून त्याचा अंगठाच कापून घेतला. याला म्हणतात एकलव्याला गुरुचं भय. म्हणून गुरु कसा असला पाहिजे? जो सगळ्यांना सोबत घेऊन चालेल, जो प्रत्येक शिष्यावर प्रेम करेल. मग तो कुणाचा का असेना, कुठल्या समाजाचा का असेना, आपल्यामध्ये भेदभाव आहे का? नाही. 18 पगड जाती माणभाव संप्रदायामध्ये आहे. इथे भेदभाव नाही करायला सांगितला. मग गुरुला, तो मराठ्याचा त्याला जीव लावा, तो वेगळ्या पंथीचा त्याला जीव लावू नका, तो मराठ्याचा किंवा देशमुखाचा मग त्याला ज्ञान द्या, किंवा तो आपल्या भावकीचा, आपल्या वेलीचा, आपल्या नातेवाईकाचा त्याला जीव लावा, असं सांगितलं का गुरुला करायला? नाही सांगितलं. गुरु जो असतो तो सगळ्यावर सारखं प्रेम करणार असला पाहिजे, तोच गुरु म्हटलेला आहे. नाहीतर मग एकलव्यासारखं शिष्याला त्याची गुरूंची भीती निर्माण होऊन जाते. ज्या गुरुवर श्रद्धा असते, एकलव्याची श्रद्धा होती की नाही आपल्या गुरुवर, पण गुरुद्रोणांनी अंगठा मागून घेतला. एकलव्याला गुरूंचं भय सांगितलं. म्हणून असे गुरु आहेत, कामाचे आहेत का? नाही. ते गुरूंचं, आपला तो शिष्य कुठेही राहो, कुठेही जाओ, परंतु त्या गुरुचं प्रेम त्या शिष्यावर असलं पाहिजे, त्या परिवारावर असलं पाहिजे. तेव्हाच ते एकत्रीकरण होईल की नाही, तेव्हाच एकोपा निर्माण होतो, तेव्हाच प्रेम टिकून राहतं. जर भेदभाव निर्माण झाला तर मग तो शिष्यही गुरुच्या लांब जातो. शिष्यानेच आपल्या गुरुचं प्रेम कमी केलं तर गुरुही शिष्याचा लांब जातो. दोन्हीकडून बी सांगितलं. जसं प्रपंचामध्ये सासूने सुनावर प्रेम करावं, सुनेने सासूवर प्रेम करावं, सर्व परिवारावर प्रेम करावं, तर भीती निर्माण होईल का? होणार नाही. सगळीकडे अत्र तत्र सगळीकडे भीतीने वापलेलं आहे. म्हणजे भावकीचं भय सांगितलं, मित्राचं भय सांगितलं, गुरूंचं भय सांगितलं, शिष्याचं भय सांगितलं. न जाणू शिष्या कसा कधी कोणी निघेल, काही सांगता येतं का? हे गुरुला शिष्याचं भय असतं. परंतु प्रत्येक गुरु आपल्या शिष्याला धर्मवान करतो, धर्मवान बनवतो, आणि धर्मवान बनवल्यानंतर त्या गुरुने जो काही धर्म सांगितला शिष्यानेही तो कृतीमध्ये आणावा, आचरण करावा. इथे भीती नको आहे, निर्भयपणे जगता आलं पाहिजे. आमचे स्वामी सांगतात की निर्भयपणे राहा, काही भीती मनामध्ये ठेवू नका.
आणि जो चांगलं करतो त्याला कुठल्याच प्रकारची भीती मनामध्ये नसली पाहिजे, नसतेही. पण अत्र तत्र भय सांगितलं, सगळी जागा ही भीतीने व्यापलेली आहे. म्हणजे सगळे जग हे भयाने व्यापलेलं आहे. अत्र तत्र सर्वत्र भय सांगितलं. आपण ते मुद्दे बघितले. आता उद्या आपण पाहणार अभयाची जागा कोणती, ती कुठे आहे, आपण हे उद्याच्या निरूपणामध्ये बघणार आहोत. आज एवढंच इतगुज करतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. जर आपले काही प्रश्न असतील तर 94 052 75 या नंबरला कॉल करा, मेसेज करा. अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून ज्यांना श्रवण करायचे आहेत, शंका समाधान श्रवण करायचे, त्यांनी ह्या नंबरला संपर्क करा. ग्रुपमध्ये सहभागी व्हा. दंडवत प्रणाम.